विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फंड अकाउंट या चॅप्टरमध्ये मीनिंग ऑफ पार्टनरशिप, डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप, स्टेप्स इन अकाउंटिंग प्रोसेस या बाबी आपण पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर फायनल अकाउंटमध्ये कोणकोणत्या अकाउंटचा समावेश होतो ते अकाउंटचे नावे थोडक्यात आपण पाहिलेले होते. आज आपण प्रत्येक अकाउंटची सविस्तर माहिती पाहणार आहोत. पहिला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापारी खाते. इट इज ए नॉमिनल अकाउंट. व्यापारी खाते हे नाममात्र खाते आहे, म्हणजेच ज्या खात्याला खर्चाची आणि नुकसानीची नोंद केली जाते अशा प्रकारचा अकाउंट म्हणजे नॉमिनल अकाउंट. इट इज प्रिपेअर्ड टू नो ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस ऑफ बिझनेस. व्यवसायाला ढोबळ नफा किती झालेला आहे किंवा ढोबळ तोटा किती झालेला आहे हे जाणून घेण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट तयार केले जाते. In this account, the direct oblique factory expenses are compared with direct income. या अकाउंटमध्ये प्रत्यक्ष अथवा कारखाना खर्चाची तुलना प्रत्यक्ष उत्पन्नाशी केली जाते आणि ही तुलना करून ग्रॉस प्रॉफिट सकल नफा किंवा ग्रॉस लॉस सकल तोटा शोधून काढला जातो. फायनल अकाउंटमध्ये समाविष्ट असणारं दुसरं अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इट इज ए नॉमिनल अकाउंट. हे सुद्धा नाममात्र खाते आहे. या खात्याला देखील खर्चाची आणि नुकसानीची नोंद केली जाते. इट इज प्रिपेअर्ड टू नो द नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ बिझनेस. या अकाउंटमध्ये निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा शोधून काढला जातो. इन दिस अकाउंट इनडायरेक्ट ऑब्लिक ऑफिस एक्सपेन्सेस आर कम्पेअर्ड विथ इनडायरेक्ट इन्कम. या खात्यामध्ये अप्रत्यक्ष किंवा कार्यालयीन खर्चाची तुलना अप्रत्यक्ष उत्पन्नाशी केली जाते आणि निव्वळ नफा आणि निव्वळ तोटा शोधून काढला जातो. त्यानंतर फायनल अकाउंटमध्ये समावेश होणारं तिसरं अकाउंट आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद किंवा स्थिती विवरण. बॅलन्स शीट इज ए स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन. बॅलन्स शीट हे व्यवसायाची आर्थिक स्थिती दर्शवणारे पत्रक आहे. ऑन ए पर्टिक्युलर डे, एका विशिष्ट तारखेला एका विशिष्ट दिवशी व्यवसायाची आर्थिक परिस्थिती कशा प्रकारची आहे हे दर्शवण्यासाठी बॅलन्स शीट तयार केली जाते. दॅट इज द असेट अँड लायबिलिटी ऑफ बिझनेस ॲज ऑन लास्ट डे ऑफ द इयर. वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 31 मार्च रोजी व्यवसायाची संपत्ती किती होती, व्यवसायाचे देणे किती होते हे दर्शवण्यासाठी हे बॅलन्स शीट तयार केले जाते. फायनल अकाउंटमध्ये समाविष्ट होणारे 3 अकाउंट ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याचा आपण विचार केलेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंट तयार करण्याची आवश्यकता का आहे हे आता आपण पाहणार आहोत.
फायनल अकाउंट्स आर प्रिपेअर्ड फॉर द फॉलोइंग पर्पज. फायनल अकाउंट हे खालील उद्देशासाठी तयार केले जातात. पहिला उद्देश आहे टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस ऑफ द बिझनेस इन्कर्ड ड्युरिंग द इयर. व्यवसायाला वर्षभरामध्ये झालेला ढोबळ नफा ढोबळ तोटा शोधून काढण्यासाठी हे फायनल अकाउंट तयार केले जातात. टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस इन्कर्ड ड्युरिंग द इयर. व्यवसायाला झालेला शुद्ध नफा आणि शुद्ध तोटा शोधून काढण्यासाठी फायनल अकाउंट तयार केले जातात. टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, दॅट इज असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द बिझनेस ऑन ए पर्टिक्युलर डे. व्यवसायाची आर्थिक स्थिती माहीत करून घेण्यासाठी, म्हणजेच एखाद्या विशिष्ट दिवशी व्यवसायाची संपत्ती आणि देयता किती आहे हे समजण्यासाठी फायनल अकाउंट तयार केले जाते. टू प्रिपेअर व्हेरियस फायनान्शियल स्टेटमेंट फॉर फ्युचर प्लॅनिंग. व्यवसायाला भविष्यातील नियोजन करण्यासाठी लागणारे विविध आर्थिक पत्रके तयार करता यावीत यासाठी फायनल अकाउंट तयार केले जाते. टू नो अमाऊंट रिसिवेबल अँड अमाऊंट पेबल बाय द बिझनेस. व्यवसायाला इतरांकडून किती रक्कम येणे आहे, त्याचबरोबर व्यवसायाकडून इतरांना किती रक्कम देणे आहे हे माहीत होण्यासाठी फायनल अकाउंट तयार केले जातात. टू नो सोर्सेस ऑफ फंड अँड देअर ॲप्लिकेशन फॉर एक्सपेन्शन ऑफ बिझनेस. व्यवसायाच्या विस्तारासाठी व्यवसायाच्या वाढीसाठी निधी कसा उपलब्ध करायचा आणि तो कसा खर्च करावायचा यासाठी हे समजून घेण्यासाठी फायनल अकाउंट तयार केले जातात. टू फाइंड आउट व्हेरियस अकाउंटिंग रेशोज. विविध प्रकारचे लेखांकन अनुपात म्हणजेच रेशो शोधून काढण्यासाठी फायनल अकाउंटचा उपयोग केला जातो. पुढचा मुद्दा नंबर 8 आहे टू प्रोव्हाइड नेसेसरी डॉक्युमेंट टू बँक लोन फॉर पर्पज. टू बँक फॉर लोन पर्पज. बँकेकडून कर्ज काढण्यासाठी लागणारे विविध कागदपत्रे बनवता यावेत यासाठी फायनल अकाउंट तयार केले जाते. नेक्स्ट, टू असर्टेन द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इन केस ऑफ ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ ऑफ पार्टनर अँड डिझॉल्युशन ऑफ फर्म. भागीदारी संस्थेमध्ये भागीदाराचा प्रवेश, भागीदाराची निवृत्ती, भागीदाराचा मृत्यू, भागीदारी संस्थेचे विसर्जन यावेळी भागीदारी संस्थेच्या ख्यातीचे मूल्य शोधून काढता यावे किंवा शोधून काढणे सोपे व्हावे यासाठी फायनल अकाउंट तयार केले जातं. आणि त्यातील अखेरचा मुद्दा आहे टू कॅल्क्युलेट इन्कम टॅक्स अँड सेल टॅक्स ऑफ द फर्म. आयकर आणि विक्री कर शोधून काढता यावा यासाठी अंतिम खाते तयार केले जातात. अशा प्रकारे आपण फायनल अकाउंट तयार करण्याचे उद्देश काय आहेत हे पाहिलेले. त्यानंतर आपण पाहणार आहोत स्पेसिमन ऑब्लिक फॉर्मॅट ऑफ ट्रेडिंग अकाउंट. फायनल अकाउंटमध्ये समाविष्ट असणारं जे पहिलं अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट, त्याचा नमुना प्रारूप आता आपण पाहणार आहोत. इन द बुक्स ऑफ डॅश अँड डॅश. तर या ठिकाणी भागीदाराचे नावं लिहिली जातील. उदाहरणार्थ इन द बुक्स ऑफ राम अँड श्याम किंवा इन द बुक्स ऑफ फर्म असे लिहिले तरी पण चालू शकते. म्हणजे कोणाच्या पुस्तकात हे आपल्याला तयार करायचं आहे ते सुरुवातीला लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापारी खाते किंवा व्यापारी लेखा हे आपण तयार करणार आहोत. फॉर द इयर एंडेड 31 मार्च डॅश डॅश. म्हणजेच 31 मार्च रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता हे अकाउंट
तयार केली जाते. या ट्रेडिंग अकाउंटला दोन बाजू असतात. एक म्हणजे डेबिट बाजू, नावे बाजू, दुसरी म्हणजे क्रेडिट बाजू. आता आपण सुरुवातीला पाहणार आहोत डेबिट बाजू. पर्टिक्युलर, तपशील, अमाऊंट रुपीज, रक्कम रुपये, पर्टिक्युलर, अमाऊंट आणि अमाऊंट रुपीज, तपशील, रक्कम रुपये याप्रमाणे हा ट्रेडिंग अकाउंटचा नमुना तयार केला जातो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला येणारा पहिला आयटम आहे टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे सुरुवातीचा मालाचा साठा. कोणताही व्यवसाय सुरू करत असताना अथवा वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिल रोजी त्या व्यवसायाकडे जेवढा मालाचा साठा असेल तो मालाचा शिल्लक साठा म्हणजे ओपनिंग स्टॉक होय. दुसरा आयटम आहे टू परचेस म्हणजे खरेदी. आता या खरेदीमध्ये बदल होत असल्यामुळे हे खरेदी आपण काय केलेलं आहे, आतील रकान्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर ॲड अंडर रेकॉर्ड परचेस, नोंदवलेली खरेदी म्हणजेच माल खरेदी केलेला आहे पण त्याची नोंद झालेली नाही अशी खरेदी केलेल्या मालामध्ये अधिक करायची. म्हणजेच न नोंदवलेल्या खरेदीमुळे एकूण खरेदी वाढणार आहे, त्यामुळे ते बेरीज करायची. त्यानंतर लेस परचेस रिटर्न आउटवर्ड किंवा रिटर्न इंटू ब्रॅकेट क्रेडिट बॅलन्स म्हणजेच खरेदी केलेला माल काही कारणामुळे परत केला जात असेल तर आपली खरेदी कमी होते, त्यामुळे एकूण खरेदीमधून खरेदी परत वजा केले जाते आणि आउटर रकान्यामध्ये दुसऱ्या रकान्यामध्ये तो आकडा लिहिला जातो. त्यानंतर पुढचा आयटम आहे टू कॅरेज इनवर्ड कॅरेज ऑन परचेस. कॅरेज इनवर्ड म्हणजे माल खरेदीचे गाडेभाडे. मालाची खरेदी करत असताना जे गाडेभाडे दिलेले आहे ते गाडेभाडे म्हणजे कॅरेज इनवर्ड, कॅरेज इन किंवा कॅरेज ऑन परचेस. त्यानंतर पुढचा आयटम आहे टू रेल्वे फ्रेट, रेल्वे भाडे. माल जर रेल्वेने वाहून आणला जात असेल तर अशावेळी रेल्वेचं जे दिलेलं भाडं आहे तो देखील एक खरेदीच्या संदर्भात एक खर्च समजला जातो आणि त्याची नोंद ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला केली जाते. त्यानंतर पुढचा आयटम आहे टू फ्रेट म्हणजे भाडे. गाडीमध्ये माल भरण्याचा खर्च, उतरण्याचा खर्च याचा समावेश फ्रेटमध्ये होतो. टू इम्पोर्ट ड्युटी, आयात कर. विमानाने वाहतूक करून जर माल आणला जात असेल तर अशावेळी विमानतळावर काही रक्कम आपल्याला भरणं आवश्यक आहे, कर भरणं आवश्यक आहे. तो कर म्हणजे इम्पोर्ट ड्युटी. डॉक ड्युटी, डॉक चार्जेस, जहाज भाडे, जहाज खर्च. जर जहाजाद्वारे मालाची वाहतूक केली जात असेल, माल खरेदी करून आणला जात असेल तर त्या जहाजाचं दिलेलं जे भाडं आहे त्याला म्हणतात डॉक ड्युटी किंवा डॉक चार्जेस. ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला दाखवले जाते. त्यानंतर कमिशन ऑन परचेस. मालाची खरेदी करत असताना जे कमिशन दिलेलं आहे ते कमिशन ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला दाखवलं जातं. रॉयल्टीज ऑन परचेस रॉयल्टी, अधिकार शुल्क. मालाची खरेदी करत असताना जे अधिकार शुल्क दिलेलं आहे ते अधिकार शुल्क म्हणजे रॉयल्टी. त्यानंतर पुढचा आयटम आहे टू वेजेस वेजेस अँड सॅलरी म्हणजेच मजुरी आणि वेतन. प्रोडक्टिव्ह वेजेस, उत्पादकीय मजुरी. मॅन्युफॅक्चरिंग वेजेस, उत्पादकीय मजुरी. हा उत्पादनाचा खर्च आहे, त्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला दाखवला जातो. त्याच्यामध्ये बदल होणार असल्यामुळे त्याचा जो आकडा आहे तो आपण आतील बाजूच्या रकान्यामध्ये लिहिणार आहोत. त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग वेजेस, अधिक देणे असलेली मजुरी त्यामध्ये मिसळली जाते.
जर चालू वर्षामध्ये काही मजुरी देणे बाकी असेल, त्याचे राहिले असेल, तर ते त्यामध्ये अधिक केले जाते आणि एकूण मजुरी दिलेली अधिक देणे असलेली एकत्र करून त्याची बेरीज खाली घेतली जाते. त्यानंतर त्यामधून लेस ॲडव्हान्स वेजेस वजा आगाऊ दिलेली मजुरी. जर पुढील वर्षाची मजुरी कामगाराला अगोदरच दिलेली असेल, ॲडव्हान्समध्ये दिली असेल, तर ते एकूण मजुरीमधून वजा केले जाते. त्यानंतर पुढचा आयटम आहे 2 प्रायमरी पॅकिंग चार्जेस. वस्तूच्या बांधणीसाठी आलेला प्राथमिक स्वरूपाचा जो खर्च आहे तो उत्पादन खर्च समजून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटबद्दल दाखवला जातो. टू कोल कोक, गॅस, ऑइल, वॉटर, ग्रीस, कोळसा, गॅस, तेल, पाणी, ग्रीस इत्यादीचा खर्च उत्पादनाशी संबंधित खर्च समजला जातो आणि तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला दाखवला जातो. टू मोटिव्ह पॉवर म्हणजे विद्युत शक्ती. कारखाना चालवण्यासाठी, व्यवसाय चालवण्यासाठी जर विद्युत शक्तीचा, विजेचा वापर केला जात असेल तर तो जो खर्च आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला दाखवला जातो. तो फॅक्टरी रेंट अँड रेट्स, कारखाना भाडे आणि कर, कारखान्यासंदर्भातील खर्च आहे, उत्पादनाच्या संदर्भातील खर्च आहे, त्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला दाखवला जातो. तो फॅक्टरी इन्शुरन्स, कारखाना विमा, आगीपासून आणि इतर नैसर्गिक आपत्तीपासून कारखान्याचं नुकसान होणे म्हणून जो विमा उतरलेला आहे त्या विम्याचा भरलेला हप्ता हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला दाखवला जातो. टू वर्क मॅनेजर सॅलरी, कारखाना व्यवस्थापकाचे वेतन ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला दाखवले जाते. हिटिंग अँड लाईटिंग, उष्णता आणि प्रकाशाचा जो खर्च आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला दाखवला जातो. त्यानंतर 2 मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन एक्सपेन्सेस, उत्पादनाचा जो खर्च आहे, मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शन एक्सपेन्स म्हणजे उत्पादन खर्च, हा उत्पादन खर्च ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला दाखवला जातो. आणि शेवटी 2 ग्रॉस प्रॉफिट कॅरीड फॉरवर्ड म्हणजेच CD, ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जर क्रेडिट बाजू जादा येत असेल, डेबिट बाजू कमी येत असेल, तर अशा वेळी दोन्हीमधील जो फरक आहे तो फरक ग्रॉस प्रॉफिट समजला जातो आणि तो ग्रॉस प्रॉफिट अँड लॉसकडे ट्रान्सफर केला जातो. अशा रीतीने ट्रेडिंग अकाउंटची डेबिट बाजू आपण पाहिलेली आहे. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजू आपण आता पाहणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला पहिला आयटम आहे बाय सेल्स, म्हणजेच विक्री. चालू वर्षामध्ये केलेले मालाची विक्री, मग ते उधार असो किंवा रोख असो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला आतील बाजूच्या रकान्यामध्ये लिहिले जाते, कारण त्यामध्ये बदल होणार असतो. त्यामध्ये ॲड अनरेकॉर्डेड सेल्स, न नोंदवलेली विक्री त्यामध्ये अधिक केली जाते. म्हणजेच माल विकलेला आहे पण त्याची नोंद झालेली नाही, अशा प्रकारची विक्री सेल्समध्ये ॲड केली जाते आणि एकूण बेरीज खाली घेतली जाते. त्यानंतर त्यामधून लेस सेल्स रिटर्न रिटर्न डेबिट बॅलन्स रिटर्न इनवर्ड, याचा अर्थ आहे विक्री परत. विक्री केलेला माल काही कारणामुळे जर परत येत असेल तर अशा वेळी आपली विक्री कमी होते, त्यामुळे तो एकूण सेल्समधून वजा केला जातो. त्यानंतर पुढचा आयटम आहे बाय गुड्स डिस्ट्रॉयड लॉस्ट बाय फायर. आगीमध्ये जळालेल्या वस्तू किंवा आगीमुळे झालेले नुकसान, मालाचे नुकसान हे ट्रेडिंग अकाउंटच्या CR बाजूला दाखवले जाते. बाय गुड्स लॉस्ट बाय थिफ्ट, चोरीला गेलेल्या वस्तू, यामुळे व्यवसायातील माल कमी होतो, त्यामुळे याची नोंद ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला केली जाते. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲट फ्री सॅम्पल, नमुना म्हणून मालाचे मोफत वाटप. जर व्यवसायातील माल नमुना म्हणून काही मोफत वाटप केलं जात असेल तर त्याची नोंद क्रेडिट बाजूला केली जाते. बाय गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट,
अपघातामध्ये जर मालाचे नुकसान झाले असेल तर त्याची नोंदही क्रेडिट बाजूला केली जाते. बाय गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर पार्टनर ड्रॉईंग, व्यवसायातील भागीदाराने जर व्यवसायातील माल खाजगी कामासाठी उचललेला असेल तर त्याची नोंद क्रेडिट बाजूला केली जाते. आणि शेवटी बाय क्लोजिंग स्टॉक, मालाचा अंतिम साठा, म्हणजेच 31 मार्च रोजी वर्षाच्या शेवटच्या दिवशी जो माल शिल्लक आहे त्याची नोंद क्रेडिट बाजूला केली जाते. कॉस्ट प्राईस ऑर मार्केट प्राईस विच एव्हर लेस, जर क्लोजिंग स्टॉकच्या 2 किमती उदाहरणात दिलेल्या असतील, मूळ किंमत आणि बाजार किंमत, तर अशा वेळी दोन्हीपैकी जी किंमत कमी आहे त्या किमतीचा विचार उदाहरणामध्ये केला जातो. आणि शेवटचा आयटम बाय ग्रॉस लॉस CD, ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजेच डेबिट बाजू ज्यादा येत असेल आणि क्रेडिट बाजूला फरक येत असेल तर अशा वेळी क्रेडिट बाजूला येणारा जो फरक आहे तो ग्रॉस लॉस कॅरीड फॉरवर्ड, म्हणजे ढोबळ नफा पुढे नेला, ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉसकडे ट्रान्सफर केलेला आहे. अशा रीतीने ट्रेडिंग अकाउंटचा नमुना आपण पाहिलेला.